मुंबई के दादर स्थित शिवाजी मंदिर सभागार में महाराष्ट्र बाजार पेठ और सक्षम संस्था के संयुक्त तत्वाधान में वारसा उत्सवांचा कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। सांस्कृतिक महोत्सव में पारंपरिक मराठी संस्कृति, लोक परंपरा और उत्सव की समृद्ध विरासत को मंच पर जीवंत रूप में प्रस्तुत किया गया। कार्यक्रम के लेखन, निवेदन और निर्माण की जिम्मेदारी श्रुति परब ने निभाई, जबकि रोहिणी वायरकर और नीलिमा खाते सह निर्माता रही। तकनीकी संयोजन निकिता घटशी और व्यवस्थापन गजानंद शिंदे ने संभाला। आयोजकों ने बताया कि इस कार्यक्रम का मंचन आपको बताते चले कि जहां पर अब महाराष्ट्र के विभिन्न शहरों में भी किया जाएगा, ताकि मराठी संस्कृति और परंपराओं का संदेश अधिक से अधिक लोगों तक पहुंचे। आयोजकों ने सभी रसिक दर्शकों से आगामी प्रस्तुतियों में बड़ी संख्या में शामिल होने की अपील की। मराठी टक्का वाढावा वगैरे नाही, मराठी टक्काच आहे आणि मराठ्यांची तितकी हे आहेच, पण असं काही नाही। असो तो विषय मराठ्यांचा वगैरे नसून तर आपल्या उत्सवांचा आहे। खरं तर स्वयंसिद्ध महिला मंडळ हे गेली 11 वर्ष कार्यरत आहे आणि आपली संस्कृती, रूढी, परंपरा जपण्याचं काम गेली 11 वर्ष स्वयंसिद्ध महिला मंडळ करतंय। आणि कुठेतरी आमच्या मनात यापूर्वीच होतं की आपण काहीतरी असं वेगळं करावं की जे उत्सवांना घेऊन, सणासुदींना घेऊन काहीतरी आपल्याला सादर करता येईल। शिवप्रताप हे आमचं नाटक तर व्यावसायिक रंगभूमीवर आहेच, त्याचे आजवर 33 प्रयोग झालेले आहेत आणि त्यानंतर मराठी वाद्यवृंद या क्षेत्रात आमचं हे पहिलंच पाऊल आहे। आणि यापुढे आता ह्या सहनिर्मात्या नीलिमा खोत आणि रोहिणी वायरकर, त्याचसोबत ह्या कार्यक्रमाची धुरा ज्या सांभाळतात आणि मुख्य नृत्यांगना आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच, कविताताई घडशी। कविताताईंचा फोकचा सुद्धा तितकाच बाज अगदी पक्का आहे बरं का। महत्वाची गोष्ट अशी म्हणजे आमचे गजानन दादा आहेत ते नाराज होतील, पण नाही होणार। त्याचं कारण असं, शिवप्रताप हे 45 भूमिका महिलांनी साकारलेलं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आहेच। तिकडे महिलांची पावर काय आहे हे तर तुम्ही पाहिली आहेतच, कारण त्या नाटकात शिवाजी महाराज असो किंवा अफजल खान असो, या सगळ्या भूमिका महिलांनी साकारल्या। तसंच इकडे 3 मैत्रिणींनी एकत्र येऊन ही निर्मिती केली, ह्या एका महिला मंडळाने ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली। मुख्य लीड आमच्या कविताताई करतायत। एलईडी सारखं जे म्हणतात की एलईडी तांत्रिक विभाग हा पुरुषांनी सांभाळावा, पण नाही, आमच्याकडे तांत्रिक विभागही एक महिला सांभाळते। निकिता घडशी आहेत आपल्या सोबत, तर त्या आपला तांत्रिक विभाग सांभाळतायत की एलईडी त्याच प्ले करतात, सीन्स वगैरे सगळे त्यांनीच केलेले आहेत। आणि त्याशिवाय सगळ्या महिलांना झेलायला म्हणतात नाही का, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, तसंच आम्हा सगळ्या स्त्रियांना झेलण्यासाठी आमचा दादा आहे। तर गजानन शिंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत, तर ते आपले अभिप्राय आपल्याला सांगतीलच। खरं तर जसं श्रुतीने सांगितलं, स्वयंसिद्ध महिला मंडळ गेली 11 वर्ष मराठमोळी पारंपरिक पद्धती, सण, रूढी रिवाज सगळं आम्ही सांभाळत, म्हणजे आमचे मंडळात सगळेच आम्ही सण साजरे करतो। त्याप्रमाणे श्रुतीने सांगितल्याप्रमाणे आमच्या मनात नेहमी असं होतं की ह्या आपले हे जे पारंपरिक सण आहेत, रूढी परंपरा आहेत, ते आपल्या पुढच्या पिढीला कशा कळणार, कारण आत्ताच्या पिढीला खरंच सण कसे साजरे करावे हे खरंच माहित नाहीये। तर आमचा हा छोटासा खरं तर प्रयत्न आहे आणि आमचा असा प्रयत्न राहणार आहे की जसं आम्ही शिवप्रताप म्हणजे महाराजांची आमच्या पद्धतीने जी आम्ही सेवा केली आहे, ती जशी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय, नव्या रूढी पिढीपर्यंत पोहोचवतोय, तसाच ह्या आमच्या मराठमोळ्या रूढी परंपरा ह्या नवीन पिढीपर्यंत पोहोचाव्यात एवढीच इच्छा आहे। आणि यासाठी प्रेक्षकांची साथ आम्हाला खूप गरजेची आहे। ज्या वेळेला आमचा प्रयोग लागेल वारसा उत्सवाचा, त्या वेळेला प्रयोगाला सर्व प्रेक्षकांनी अशीच गर्दी करावी हीच इच्छा आहे। पहिले तर मी श्रुतीचे आणि या दोघींचे आभार मानेन, कारण का माझा पार्टच वेगळा आहे लावणीतून, आणि मला आता त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये अगदी वेगळं फोकचं आणि सगळं करायला त्यांनी जी संधी दिली त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद करते। आणि असं काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे आणि आत्ताच्या पिढीला कळायला पाहिजे की सण काय असतात। त्या संघाने आम्ही श्रुतीताईंनी सगळी संकल्पना मांडली आणि हे सगळं तयार केलं। तर प्रेक्षकांना एवढंच सांगायचं की जसे लावणीला तुम्ही हे करता तसं आमच्या कार्यक्रमाला पण तिकीट काढून या। नमस्कार। कसं असं, जिजाई घडली म्हणून शिवाजी घडला। महिलांचं पहिल्यापासूनच आपल्या समाजात अतिशय महत्वाचं स्थान आहे। तर मुलगा ज्यावेळी लग्न करतो त्यानंतर ती एखादी स्त्री येते तेव्हा ती 7 पिढ्यांना घेऊन येते। आज आपण बघत आहोत की आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतच घालतो, मराठी शाळेमध्ये घालत नाही। आपल्यासाठी देव असतो आणि त्यांच्यासाठी तो गॉड असतो। आपण बघितलं तर आपली मुलं असतात, इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणाल तर तो 5 वर्ष जुना होतो आणि मराठीमध्ये 5 वर्षांनी मोठा होतो। आणि असं काय झालंय की आज मी माझी मुलगी होती का तिला मराठी सणच माहिती नाही, मराठी महिने माहित नाही, कारण आपण जे आज जगतोय हा आपण इंग्रजी कॅलेंडर नुसार जगतोय। त्याच्यात आपण 31 डिसेंबर हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा सण असतो,
का आता नवीन वर्ष होतं, पण आपलं नवीन वर्ष होतं हे गुढीपाडव्याला होतं. आता सध्याच्या युगात आपला मराठी सणांना कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण काय झालंय, प्रत्येक जण इंग्रजी शाळेत मुलांना घातल्यामुळे त्यांना आपले सण काय हे कळतच नाही. त्यामुळे हा एक छोटासा प्रवास आहे की वारसा उत्सवामधून आज आपलं वर्षभरात किती सण येतात ते मुलांना एका आपण 2 तासाच्या 3 तासामध्ये आपण सादरीकरण करून तो लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझी सर्व रसिकांना विनंती आहे की आपण या, आपल्या मुलांना फॅमिलीला जरूर घेऊन या आणि जे सण आज आपण, ज्या सणांमुळे आज मराठी माणसाची ओळख आहे, आज एवढे हे सण साजरे होतात म्हणून आज आपण म्हणाल की बाजारात कितीतरी मोठी उलाढाल होते, कितीतरी आज दिवाळीला एवढी चांगली खरेदी होते, गणपतीला आज प्रत्येक जण घरी आणतो, एवढे डेकोरेशन वगैरे करतो. आज आपण म्हणतो इकॉनॉमी ही आपल्या मराठी सणांमुळेच चालते. बाकीच्या धर्मात मला माहित नाही किती सण होतात, पण आपल्या धर्मात प्रत्येक महिन्याला 2-3 सण होतात आणि हे सगळं सादरीकरण आज स्वयंसिद्धा प्रस्तुत आपण सादर करत आहोत. आज तुम्ही सगळ्यांनी जिथे जिथे आमचा कार्यक्रम असेल तिथे तिथे सगळ्यांनी आवर्जून या आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या आणि तुम्ही आला त्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार. सर्वप्रथम नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना. स्वयंसिद्धा प्रस्तुत वारसा उत्सवाचा जो काही आपण कार्यक्रम आज इथे पाहत आहात, तर खरं तर ही नवीन संधी आहे आम्हा सर्वांसाठी. आणि श्रुतीताई परब हिनी खरं तर महिलांना जो काही प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला काम करायची संधी दिलेली आहे. आजपर्यंत तुम्ही पाहत असाल की LED म्हणा, इतर काही गोष्टी म्हणा, आजपर्यंत पुरुष वर्ग सांभाळत होता आणि ते चांगल्या प्रमाणे सांभाळत होते, त्यामध्ये काही शंका नाही. परंतु आज स्वतः मी एक वुमन एंटरप्रेनर म्हणून मला श्रुतीताईंनी ह्याच्यामध्ये संधी दिली आणि तिने मला सांगितलं की निकिता तू येऊन कर. तर मी थोडंसं पहिला ट्रायल व्हर्जनमध्ये होती आणि हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म मला दिल्यासाठी पहिल्यांदा मी श्रुतीताईचं आणि त्यांच्यासोबत सहनिर्माते निलिमाताई आणि वाईरकर ताईंचं खूप खूप धन्यवाद मानते. आणि माझं एकच म्हणणं आहे की महिलांनी सगळ्यांनी असंच पुढे यावं आणि जे काही कार्यक्षेत्र आहेत म्हणजे फक्त कलाकारांनी नाही तर महिलांनी सगळ्या कार्यांमध्ये पुढे येऊन काम केलं पाहिजे. आणि नक्कीच ह्या पुढेही मला अजून मोठी संधी मिळेल ताईसोबत आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, इंडियामध्ये नाही तर आउट ऑफ इंडिया पण आम्ही जाऊ, यामध्ये मला काही शंका नाही.